भारत-पाकिस्तान संघर्षात तणाव शिगेला, घाटकोपरच्या मुरली नाईक यांचे वीरमरण. गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा तणावाचं वातावरण निर्माण झालं. जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये घडलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ठोस पाऊल उचललं आणि पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या नौतळांवर एअर स्ट्राईक करत 100हून अधिक अतिरेक्यांचा खात्मा केला. या कारवाईनंतर पाकिस्तानकडूनही प्रतिहल्ला करण्यात आला. आता परिस्थिती चिघळली असून दोन्ही देशांमध्ये संघर्ष वाढू लागला आहे. पाकिस्तानकडून भारतातील विविध शहरांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न सुरू असून भारतानेही ठामपणे प्रत्युत्तर देत आहे. या संघर्षादरम्यान भारतासाठी एक अत्यंत दुःखद घटना घडली. मुंबईच्या घाटकोपरमधील मुरली नाईक हे शहीद झाले. जम्मू सीमेवर तैनात असताना पाकिस्तानच्या अचानक झालेल्या हल्ल्यात त्यांना वीरमरण झाले. मुरली नाईक मूळचे आंध्र प्रदेशचे रहिवासी असले तरी ती आणि त्यांचं कुटुंब गेली अनेक वर्षे घाटकोपरच्या कामराजनगर भागात राहत होते. अलीकडेच त्यांच्या राहत्या इमारतीचं पुनर्विकासाचं काम सुरू झाल्यामुळे कुटुंब काही काळासाठी आंध्र प्रदेशात गेलं होतं. मुरली नाईक यांच्या शौर्याची बातमी समोर येताच संपूर्ण घाटकोपरमध्ये शोककळा पसरली आणि त्यांच्या वडिलांनी या परिसरात समाजसेवक म्हणून काम केलं असून परिसरात त्यांचा चांगला ओळख होती. मुलगा सैन्यात भरती झाल्याचा अभिमान त्यांना होता. पण आता मुरली यांच्या निधनाच्या बातमीने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.